कोरोना मुतासरीन के इलाज में इस्तेमाल किए जा रहे रेमडेसिविर इंजेक्शन की कालाबाजारी का मामला रुकने का नाम नहीं ले रहा है। डिमांड ज्यादा और सप्लाई कम होने से मेडिकल स्टोर मालिकान इसकी कालाबाजारी करके मरीजों के रिश्तेदारों का माशी इस्तेसाल कर रहे हैं। आज भी ऐसा ही एक मामला सामने आया। पुलिस ने श्रीकांत साड़वे नामी मुलजिम को रेमडेसिविर इंजेक्शन की कालाबाजारी करते हुए रंगे हाथों पकड़ लिया है और उसके खिलाफ शिवाजी नगर पुलिस स्टेशन में मुकदमा दर्ज किया गया है। फूड एंड ड्रग्स महकमे के अफसरान की जानिब से फराहम की गई मालूमात के मुताबिक यशवंत कर नामी एक मरीज को रेमडेसिविर इंजेक्शन की जरूरत पड़ रही थी। इसके रिश्तेदारों ने अपने तौर पर मुख्तलिफ मुकामात पर हासिल करने की कोशिश की, लेकिन उन्हें वो इंजेक्शन नहीं मिल सका। तब उन्हें इसी अस्पताल में शरीक किसी मरीज के जरिए ये इत्तला मिली कि श्रीकांत साड़वे नामी एक लड़का है जो इजाफी पैसे लेकर रेमडेसिविर इंजेक्शन की सप्लाई कर रहा है। तब उन्होंने श्रीकांत साड़वे से राब्ता कायम किया और 2 अदद इंजेक्शन फराहम करने को कहा। इसने हामी भर ली, पैसा लेकर शिवाजी नगर ओवरब्रिज के करीब आने को कहा। तब उन्होंने इस पूरे मामले की इत्तला महकमे फूड एंड ड्रग्स के अफसरान को की और उनसे श्रीकांत साड़वे की शिकायत की। फूड एंड ड्रग्स महकमे के अफसरान ने इन्हें मतलूबा रकम लेकर उस लड़के से मिलने को कहा और फिर उन्होंने जैसे इंजेक्शन की लेन देन हो रही थी इस दौरान इसे गिरफ्तार कर लिया और फिर इसे शिवाजी नगर पुलिस स्टेशन लाया गया। इसके खिलाफ शिकायत दर्ज की गई है। वाज़ेह है कि 2 दिन पहले ही नांदेड़ पुलिस की क्राइम ब्रांच ने शहर में छापामार कार्रवाई करते हुए 4 अफराद को गिरफ्तार किया था। इनमें शहर के नामचीन मेडिकल स्टोर, मनस्वी एजेंसी, संजीवनी हॉस्पिटल भी शामिल है। रेमडेसिविर औषधाचा सध्या जो शॉर्टफॉल आहे त्या दृष्टिकोनातून यशवंतकर नावाचे एक पेशंट श्री समर्थ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते। त्यांचे जे नातेवाईक होते त्यांनी या संदर्भात रेमडेसिविरचा प्रयत्न केला, मिळायचा त्यांना मिळाला नाही। तेवढ्यात त्यांना कुठल्या तरी एका पेशंटकडून माहिती अशी मिळाली की श्रीकांत साळवे नावाचा एक जो मुलगा आहे ज्याला आज आपण या कारवाईत पकडले तो असा अवेलेबल करून देतो। तर त्यामुळे त्यांनी त्या टेलिफोनिक त्यांना संपर्क साधल्यानंतर त्यांनी देण्याचं कबूल केलं त्याला। मग हे जे आहेत यशवंतकर जे पेशंट आहे त्याचे नातेवाईक आमच्या ऑफिसला आले, त्यांनी आम्हाला सूचना दिली की असं जास्तीच्या भावामध्ये विकतोय तो। मग आम्ही ट्रॅप लावला, मी माझे सहकारी श्री जिंतूरकर साहेब, श्री कावळे साहेब आणि बाकी अधिकारी वर्ग सगळं आम्ही त्या ठिकाणी शिवाजीनगर ब्रिजच्या अलीकडल्या बाजूला त्या ठिकाणी त्यांनी बोलवलं होतं। मग आम्ही त्या पेशंटच्या नातेवाईकाला तिथे पाठवल्यानंतर जेव्हा त्यांचं ते औषधी देणं घेणं आणि पैशाचा व्यवहार चालू होता त्यावेळेस आम्ही तिथे पोहोचलो। तर आम्ही सगळ्यांनी त्याला मुलाला पकडलं, तिथून गाडीत टाकून त्याला इथे शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणलं। आता त्याची चौकशी चालू आहे। त्याचं नाव श्रीकांत साळवे असं त्या मुलाचं नाव आहे ज्याला आम्ही पकडलं त्याला। आता बाकी चौकशीत बाकीच्या गोष्टी क्लिअर होतील। किती रुपयाला तो म्हणजे देत होता? त्याच्याकडे 2 इंजेक्शन मिळाले, म्हणजे एक बॉक्स, एका बॉक्समध्ये 2 व्हायल येतात तसे 2 होते आणि तो 8,800 रुपयाला विकत होता। तर ते आपण तशा पद्धतीने ताब्यात घेतलेले आरोपी 800ला 2 व्हायल देत होते असे ते मिळाले। 4,000 4,200ला एक, 4,200 4,200 असे म्हणजे 8,400ला असं तो देत होता। आपण ते सगळं आणलेलं आहे पोलिसांच्या ताब्यात। चौकशी चालू आहे, फिर्याद नोंदवण्यात येईल योग्य त्या कलमांवर। नांदेडमध्ये अतिशय कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता। या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये जे पेशंट राहतात, पेशंटचं जे ऑक्सिजनसाठी इंजेक्शन लागते रेडीमेसर, याचा काळा बाजार नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालू होता। तसाच हा प्रकार आज माझ्यासोबत सुद्धा घडलेला आहे। माझा काका सुनील यशवंतकर हे दवाखान्यामध्ये ॲडमिट असताना नांदेडमध्ये कोणत्याही मेडिकलवर आम्हाला इंजेक्शन मिळत नव्हतं। हे ब्लॅकमध्ये एक इंजेक्शन आम्हाला एक मेडिकलवाला मिळाला होता, त्यांचा नंबर आम्हाला बाहेरून मिळाला होता। त्याला आम्ही जेव्हा कॉन्टॅक्ट केला तर आम्हाला 6,000 म्हणून 4,200पर्यंत त्यांना इंजेक्शन द्यायला तयार झाला होता। आज ते इंजेक्शन देताना स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी त्यांना पकडण्यात आलेलं आहे। मेडिकलचं वगैरे काही त्यांनी नाव सांगितलं नाही, त्याच्यावरचं लेबलसुद्धा त्यांनी काढलेलं आहे, पण त्यांना कोणती मेडिकल आहे त्यांना कळू नये म्हणून इथपर्यंत ते चालक झालेले आहेत। मला 4 इंजेक्शनची गरज होती, त्यांना 2 आता आणायला सांगितले पैसे कमी असल्यामुळे आणि 2 संध्याकाळी देतो म्हणून म्हणले होते त्यांनी। त्याच्याकडे लागेल तेवढे इंजेक्शन आता सध्याच्याला अवेलेबल आहेत।